छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्याने 3 तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील 3 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे सिल्लोड, सोयगाव कन्नड आणि पैठण या तालुक्यांमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जनावरं दगावलेली आहेत। जायकवाडी धरण 90% जास्त भरल्याने कोणत्याही क्षणी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येऊ शकतो। आज शुक्रवार 6 सप्टेंबर 2024 जायकवाडी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत। ते अपडेट आपण HPN मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहतोय। अपडेट आपण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर नाथसागर धरणात एकूण पाणीसाठा हा 97.73 TMC इतका झालेला आहे। यात उपयुक्त म्हणजेच जिवंत पाणीसाठा हा 71.66 TMC इतका झालाय। सध्या नाथसागर धरणात 11,848 क्युसेकनं पाणी जमा होत आहे, तर सकाळच्या अपडेटनुसार नाथसागर धरण 93.49% भरलंय। सध्या धरणामधून 500 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे।